चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपीला ठाणे गुन्हे शाखेने केली अटक। 30 लाखांचे दागिने केले हस्तगत। गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जनार्दन सोनावणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराज माळी, मिथुन भोईर व पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पथकाने चेन स्नॅचिंग करणाऱ्या आरोपींचा शोध घेत असताना सीसीटीव्ही तपासत गुप्त बातमीदारांच्या माहितीद्वारे माहिती मिळवली। चेन स्नॅचिंग करणारा आरोपी अब्बास उर्फ बड्डा युनिस सय्यद राहणार डांबिवली कल्याण हा बिदर कर्नाटक राज्य येथे पळाला। त्याप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील व त्यांचे 5 जणांचे पथक बिदर येथे पोहोचले। बिदर येथे आंबिवलीपेक्षा मोठी वस्ती इराणी लोकांची आहे, त्यामुळे मोठ्या शिताफीने कारवाई करावी लागते। रवींद्र पाटील यांचे पथक व लोकल पोलिसांचे 8 लोकांचे पथक घेऊन पहाटे 4 वाजता सगळे झोपेत असताना आरोपी लपून बसलेल्या दरवाजाचे कुलूप तोडून आरोपीला ताब्यात घेतले। 5 मिनिटात ही कारवाई करण्यात आली। त्यानंतर आरोपीला ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून चोरलेल्या सोन्याचे 232.5 ग्रॅम वजनाचे 30,22,500 रुपयांचे किमतीचे दागिने हस्तगत करण्यात आले। आरोपी चेन स्नॅचिंग करताना बाईक चालवणाऱ्या साथीदाराचा शोध पोलीस घेत आहेत। नारपोली पोलीस ठाणे येथे सोनसाखळी चोरी चेन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा घटक 2चे पोलीस निरीक्षक पी.आय. सोनवणे आणि त्यांची टीम ACP शेखर बागडे यांच्या परीक्षणामध्ये करत होती। त्यामध्ये अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद राहणार आंबिवली कल्याण ठाणे हा आरोपी निष्पन्न झाला। त्याला PSI पाटील गुन्हे शाखा घटक 2 आणि त्याच्या टीमने बिदर कर्नाटक येथून ताब्यात घेतलं। त्याच्याकडून एकूण 20 चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आले आहेत, ज्यामध्ये 232 ग्रॅम सोनं ज्याची किंमत अंदाजे 30 लाख इतकी आहे इतकं सोनं जप्त करण्यात आलेलं आहे। सदर आरोपीला आज भिवंडी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यामध्ये रिमांडमध्ये घेतलेलं आहे। त्याला आज मान्य न्यायालयामध्ये आम्ही हजर करून पुढील रिमांड घेणार आहोत। कशी होती तुझी पोलीस? हा आरोपी हा खडकपाडा पोलीस स्टेशन येथे दाखल होता मोक्याचा गुन्हा। त्या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या आरोपीने आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर हल्ला केला होता। त्या अनुषंगाने मोका दाखल होता। या मोक्याच्या गुन्ह्यामध्ये तो फरार होता 2023 पासून। त्यानंतर देखील त्याने ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे चेन स्नॅचिंगचे गुन्हे केले होते आणि त्याच्यावर यापूर्वी देखील काही चेन स्नॅचिंगचे देखील गुन्हे दाखल आहेत। सर, यामध्ये अजून काही आरोपी निष्पन्न होतील का येत्या काळात, आणि कशा प्रकारे तपास सुरू आणि कशा प्रकारे जे आहे चोरी करायचं, म्हणजे बाईकवरनं केली जायची, घरातला गरबोडी करून केली जायची? अब्बास उर्फ बड्डा युनुस सय्यद याच्यासोबत अजून काही साथीदार असण्याची शक्यता तपासून निष्पन्न झालेली आहे। त्याचबरोबर त्यानं सोनसाखळी चोरी किंवा चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यामध्ये जे सोनं चोरलेलं आहे ते कुठल्या ज्वेलर्सला विकलेलं आहे किंवा अजून कोण त्याचे साथीदार या गुन्ह्यामध्ये सामील आहेत का, त्या अनुषंगाने गुन्हे शाखा घटक 2चं पथक अधिक तपास करत आहे।